निघालो होतो, नवा युगाच्या वाटे प्रभात प्यालो होतो, जुन्या दिव्यांच्या वाटे जळून गेल्या स्वतःच्या आणि सारे उजेड झालो होतो. तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार वंदन. उपस्थित उपासक उपासिका आणि बालबालिका यांना माझा जय भीम. आज मी तुम्हाला पुरोगामी समाजसुधारक आणि सामाजिक क्रांतिकारी या विषयावर थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. पुरोगामी हे प्रयत्नवादी, प्रगतीवादी, सुधारणावादी, समतावादी, गतिवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. अखिल मानव जातीचं भल कसं होईल या दृष्टीने पुरोगामी विचार करतात. छत्रपती शिवाजी महाराज पुरोगामी होते. रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका अशी सक्त ताकीद ते आपल्या मावळ्यांना द्यायचे. लोककल्याण राज्याची अशी भूमिका होती. पुरोगामी शब्दाचा शब्द अर्थ घ्यायचा असेल तर पूर म्हणजे पुढे आणि गामी म्हणजे जाणारा. पुरोगामी शब्द सामाजिक, नैतिक, वैचारिक आणि मानसिक दृष्टीने प्रगत होणे या अर्थी वापरला जातो. उदाहरण घ्यायचे झालेच तर स्त्रियांना सती जाण्याची पद्धती बंद होणे, केशवपण पद्धती बंद होणे, स्त्रियांना शिक्षण मिळण्याची सोय होणे, विधवा आणि पुनर्विवाह होणे यासाठी अनेक समाज सुधारकांनी समाज परिवर्तनास पुढाकार घेतला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षण देण्यासाठी खूप कष्ट सहन केले आणि लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध खसले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या म्हणजे अज्ञान. पुरोगामी समाजसुधारक आणि क्रांतिकारी यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज, भगतसिंग आणि गोपाल गणेश आगरकर यासारखे अनेक समाज सुधारकांनी आणि क्रांतिकारांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि विषमतेविरुद्ध लढा दिला. शिक्षण समानता आणि सामाजिक न्यायासाठी कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणात कार्य केले. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते जर मिळालं तर माणूस गुरगुरण्याशिवाय राहणार नाही. वैश्विक ज्ञान सूर्य तो भीम रावा आहे, ज्ञानाचे तो प्रतीक गौरीव नाव आहे. कावो खवा तो होती उजेड पेळला तो, स्वयं प्रकाशणारा तुझा स्वभाव आहे. एवढं म्हणून मी आपले 2 शब्द संपवतो. जय भीम.